नमस्कार. मी रचना लचके-बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आज आपण खरं म्हणायला गेलं तर एका वेगळ्या जगात जगतो. जिथे आपण प्रॉडक्ट्स कन्झ्युम नाही करत, तर एक ब्रँड कन्झ्युम करत असतो. आपल्याला माहिती आहे का, की जेव्हा आपण फोनचा विचार करतो, तर पहिलं नाव येतं आपल्या डोळ्यासमोर तो iPhone. किंवा जेव्हा आपण कोणत्याही दुकानात जातो, पाणी घ्यायचं असेल, तर आपण बोलतो पाण्याची बॉटल नका, बिसलरीची बॉटल द्या. तर हे सगळे काय आहे? तर हे एक ब्रँड आहेत. आणि आपण प्रत्येक वेळेला कॉन्शियसली कोणताही ब्रँड चूज करतो. आपण जेव्हा आपल्याला शूज घ्यायचे असतील किंवा कोणतेही स्पोर्ट्सवेअर घ्यायचे असेल, तर आपण विचार करतो, की मी Adidas किंवा Nikeचा घेईन. तर ह्यावेळेस आपण प्रत्येक वेळेला ब्रँडला प्रेफरन्स देत असतो. तर आपल्या प्रॉडक्टचा किंवा आपल्या सर्व्हिसेसचा ब्रँड निर्माण व्हायसाठी आपण प्रत्येक उद्योजक जे आहेत, हे मेहनत करत असतो. आणि आज आपल्याकडे जे गेस्ट आहेत, ते त्याच क्षेत्रात काम करतात. गेली 15 वर्ष ते ब्रँडिंग आणि PR मार्केटिंग या क्षेत्रात काम करतात. आपल्यासोबत आहेत पराग गोरे सर. त्यांच्या कंपनीचं नाव आहे हॉरिझॉन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेस. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. धन्यवाद रचना मॅडम. पहिल्यांदा तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आणि अमित सर खूप छान काम करतायत, स्पेशली मराठी उद्योजकांसाठी. आणि पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. तुम्ही या तुमच्या 365 स्टोरीजचा जो उपक्रम आहे, त्यामध्ये मला इन्व्हाइट केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ब्रँडिंग हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे. स्पेशली जेव्हा आजच्या जगात आपण जगतोय, तेव्हा स्टार्टअप्स पासनं जे मोठी उद्योजक आहेत, त्या सगळ्यांनाच ब्रँड निर्माण करायचा असतो. मग तो स्टार्टअप असू दे, MSME असू दे, स्मॉल एंटरप्रेन्योर्स असू दे. सगळ्यांना कोणत्यातरी आपल्याला ब्रँड बनवायचा आहे आणि तुम्ही या क्षेत्रात काम करता. तर या क्षेत्राची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? अ, रचना मॅडम, कसं आहे, अगदी माझी सुरुवात म्हणजे मी ॲक्चुअली शिक्षणाने BA इकॉनॉमिक्स आहे आणि पुढे PG-DBM केलेलं. सुरुवातीच्या क्षेत्रात म्हणजे जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा मी प्रिंटिंग या लाईनपासून सुरुवात केली. त्यामुळे प्रिंटिंग या मीडियाची मला जवळून ओळख झाली. त्याच्यानंतर जवळ-जवळ म्हणजे वेबसाईट पण तेव्हा म्हणजे मी ही गोष्ट बोलतोय 2005 सालची. त्या वेबसाईटचं पण एक मोठं पेव फुटलेलं होतं. भरपूर लोकं वेबसाईटमध्ये करून द्यायला उतरत होते. त्यामुळे जवळ-जवळ 100 प्लस उद्योजकांच्या वेबसाईट्स करून दिल्या. अ, त्याच्यानंतर माझं म्हणजे जे आता तुम्ही कंपनीचं नाव सांगितलं ते म्हणजे होरायझन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेस. नावातूनच कळतंय आपण मीडिया सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत होतो. त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांना आपण प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्या मीडियाची एक म्हणजे त्या मीडियावरती जाहिरात कशी करावी याचा आपण म्हणजे अगदी लोगो डिझायनिंग पासून व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर पासून सगळं प्रिंटिंगचं पण काम तिथे डिझायनिंग स्टुडिओ सारखं काम चालत होतं. आणि पुढे जाऊन लक्षात आलं की एक अशी आपण म्हणजे या क्षेत्रात सुद्धा भरपूर लोक आहेत. तर काही काळानंतर असं झालं की त्या कामाचा थोडासा कंटाळा यायला लागला, की तेच-तेच व्हायला लागलं, की आता आपण काहीतरी वेगळं बघावं. तर तुम्हाला माहिती आहे माझे 2 ब्रँड आहेत. एक बिझनेस मंत्र आहे आणि एक नवीन 5-1 वर्षांपूर्वी सुरू केलेला तो म्हणजे बिझनेस आयकॉन. तर तेव्हा बिझनेस मंत्राच्या माध्यमातून आपण उद्योजकांचे काही मेळावे घेत होतो. तिथे मला म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कोणाला तरी भेटायचो. तिथे मला त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं ऐकायला मिळायचं आणि मग असं वाटायचं, की अरे या माणसाकडे किती नॉलेज चांगलं आहे. तर मग मी माझेच वेंडर किंवा कस्टमर या लोकांना एक हॉल घ्यायचो. माझ्याच पैशानी एक चांगली माझी ती PR ॲक्टिव्हिटी व्हायची ॲक्चुअली. पण एक चांगलं खायला-प्यायला किंवा एक हाय टीवरती त्यांना बोलवायचो आणि छान वाटायचं. एक मंथली मीट सारखा एक उपक्रम असायचा. उद्योग क्षेत्रातली भरपूर लोकं यायची. एक स्पीकर असायचा आणि दर महिन्यातनं एक मीटिंग असं करून त्यांना व्यावसायिक विषयावरती नॉलेज तिथे मी प्रोव्हाईड करायचो आणि त्या ह्याच्यातनं मला उद्योजकांना खूप जवळून बघता आलं, त्यांना ऑब्झर्व्ह करता आलं. पण एक सातत्याने अशी एक मनामध्ये खंत होती, की उद्योजक हा व्यवसाय करताना म्हणजे प्रत्येक जण अकाउंट डिपार्टमेंट जसं एखादं हँडल करतो, त्याच्या व्यवसायामध्ये अकाउंट डिपार्टमेंट तर असतंच. पण त्याला ना PR डिपार्टमेंट त्याच्याकडे नसतं किंवा ब्रँडिंग डिपार्टमेंट नसतं. तो ब्रँडिंगला फार असं समजा की आपण आता तुच्छ हा शब्द फारच चुकीचा ठरेल. पण त्याला निग्लेक्ट केल्यासारखं तो त्याच्याकडे बघत होता. आणि एस्पेशली
इथे सांगायला पण हे वाईट वाटेल. महाराष्ट्रीयन उद्योजक जो आहे, तो ब्रँडिंग किंवा या क्षेत्राकडे फार म्हणजे वो वो हमारे बस की बात नहीं असंच त्याचा अप्रोच दरवेळी बघायला मिळाला. आणि ब्रँडिंग करणं म्हणजे व्हिजिटिंग कार्ड छापणं किंवा एखादा लोगो करून तो पण काहीतरी सोशल मीडियावरनं 4 चित्र गोळा केली आणि ती टाकली आणि म्हणलं हा लोगो. अशा पद्धतीचा त्याचा अप्रोच बघायला मिळाला. मग म्हणलं याच्यामध्ये प्रबोधन होणं फार महत्वाचं आहे, खास करून मराठी उद्योजकाचं. तर म्हणून मग असं एक हे केलं, की आपण माझे म्हणजे काही होरायझन स्प्रेड मीडिया सर्व्हिसेसमध्ये जे माझी काही कामं होती, त्याच्यात एक ठराविक मोजके क्लायंट ठेवले आणि म्हटलं आता एक वेगळी नवीन वाट पकडायची आणि मग ब्रँडिंग, प्रमोशन, पब्लिसिटी, पी-आर हे 4 व्हर्टिकल्स घेऊन त्याच्यामध्ये कामाला जोमाने सुरुवात केली. असं मी या क्षेत्राकडे वळलो. सर मगाशी तुम्ही सांगितलंत की मी पी-आर ऍक्टिव्हिटी केली त्याच्याने मला खूप फायदा झाला. तर पी-आर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की पब्लिक रिलेशन्स. आपण आपलं जे काम आहे किंवा आपण ऍज अ पर्सन आपण पब्लिकली रिलेशन्स बनवतो. तर पी-आर ऍक्टिव्हिटी किती महत्वाची आहे कोणत्याही उद्योजकासाठी आणि त्याचे किती प्रकार असतात? बरोबर. ॲक्चुअली ना बरेचदा काही गैरसमज आहेत प्रत्येक उद्योजकाच्या मनामध्ये. तो एक पहिला गैरसमज आढळतो तो म्हणजे पी-आर, ब्रँडिंग, प्रमोशन, पब्लिसिटी ह्या करायला भरपूर मोठं बजेट लागतं. मी म्हणेन की विथआऊट एनी बजेट सुद्धा तुम्ही तुमचं ब्रँडिंग करत असता. आणि ब्रँडिंग हे बरेचदा म्हणजे करावं लागतं स्पेशली एफर्ट्स घेऊन हे वेगळी गोष्ट. पण तुम्ही नाही करायचं ठरवलं ना, तरी ब्रँडिंग हे घडत असतं. तुम्ही इमॅजिन करा, की तुम्ही एखाद्या मीटिंगला गेलात आणि तुम्ही साधे कपडे घालून गेलात. तुमचं ब्रँडिंग होत नाहीये का? प्रत्येक माणसाला सवय असते, की समोरच्याला जज करायची. तर जज होतच असतात तुम्ही कुठेही जा. मग तुम्ही तुमच्या बिझनेसला रिप्रेझेंट करताना चांगलं म्हणजे मी हे खूप बेसिक बोलतोय. चांगले कपडे घालून किंवा एखाद्या कॉन्फरन्सला गेलात, तर तुम्ही चप्पल घालून का नाही जात बरं? चप्पल घालून गेलात तर तुमचं ब्रँडिंग काय घडणार आहे तुम्हाला माहिती आहे चांगलं. मग तेच जर चांगले कपडे घालून गेलात, तर हे फक्त परसेप्शनचं ब्रँडिंग झालं. पण याच्यामध्ये काही जाणून-बुजून एफर्ट्स घालून चांगला पी-आर करणं खूप महत्वाचं असतं. मग तुमच्या क्लायंटनी तुम्हाला कुठे, कसं, कधी बघितलं पाहिजे याच्यासाठी पण एक स्ट्रॅटेजी ठरवता येते आणि अशा पद्धतीने पी-आर करता येतो. अगदी मी ज्या पद्धतीने म्हटलं माझं म्हणजे मी पण हे अनुभवातून शिकलो प्लस काही कोर्सेस झाले. काही आपल्याला आता इन्फॉर्मेशन एरा असल्यामुळे आपण YouTube आणि भरपूर काही कोर्सेस ऑनलाईन पण करून खूप काही शिकू शकतो. तर मेनली अनुभवातून हे शिकलो, की जेव्हा मी म्हटलं बिझनेस आयकॉनच्या माध्यमातून सॉरी बिझनेस मंत्रा तेव्हा होता. बिझनेस मंत्राच्या माध्यमातून मी जेव्हा उद्योजकांना एकत्र जमवून त्यांच्याशी उद्योग विषयावरती चर्चासत्र आयोजित करत होतो. तेव्हा मी सर्वसाधारण एक जी लोकं होती डिझायनिंग स्टुडिओ चालवणारी त्यांच्यामधलाच एक होतो. पण त्याच्यातनं माझी एक पी-आर ॲक्टिव्हिटी अशी झाली ही बिझनेस मंत्राची, की माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्याच्यामध्ये कारण का मी लोकांना बोलवायचो ते माझ्या म्हणजे आमची मंथली मीट जी असायची, एक कट्टा असायचा उद्योजक कट्टा म्हणूयात आपण त्याला, की तिथे यायचे चांगलं नॉलेज घ्यायचे आणि तिथे मग कोणालाही काही वेबसाईट करायची आहे, काही डिझायनिंगची कामं हवी आहेत, लोगो बनवून हवंय. तर लोकांना आठवायचं, की "अरे, ते पराग गोऱ्यांना सांगा." की पराग गोरे मी त्यांना इतर माझ्या कॉम्पिटिटरपेक्षा वेगळा उठून दिसायचो. कारण का मी पी-आर ॲक्टिव्हिटी म्हणून हे बिझनेस मंत्राचं करत होतो. ते माझ्या नकळत घडलं होतं आणि मला कळलं, की त्याच्यातनं मला कामं चांगली यायला लागली. माझी एक वेगळी आयडेंटिटी तयार झाली. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाने आपली वेगळी आयडेंटिटी क्रिएट करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यावसायिकासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असू शकतात. त्याला कन्सल्टंटची गरज असतेच असं नाही. पण पहिली गोष्ट त्यांनी स्वतःला तर ते करावं नक्की. अगदीच नाही कळलं तर मग कन्सल्टंट तुमच्या आजूबाजूला भरपूर लोकं असतात. त्यांच्याशी कन्सल्ट करावं किंवा प्रोफेशनल कन्सल्टंटला हायर करून त्याच्याबरोबर एखादं सेशन केलं तरी पी-आर ॲक्टिव्हिटीची गरज पण असते हे नक्की. नक्कीच सर. आम्हाला देखील पी-आर ऍक्टिव्हिटीचा खूप फायदा झाला कारण का आम्ही देखील खूप कार्यक्रम करत असतो. अनेक लोकांना भेटत असतो. तर कळत नकळतपणे आपण ही जी पी-आर ऍक्टिव्हिटी करत असतो त्याचा आपल्याला खरंच खूप फायदा होत असतो. तर त्याचसोबत तुम्ही 2 पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. आय एम अन एंटरप्रेन्योर अँड आय हॅव अन आयडिया.
नावाने, जे मला वाटतं उद्योजकांसाठी खूप उपयोगाची आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? येस. ॲक्चुअली आय हॅव एन आयडिया. मला सांगायला आवडेल की आपण मागे पण गप्पा मारल्या होत्या, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की अ, मला मी जो बिझनेस करतोय किंवा डिझायनिंग स्टुडिओ किंवा ह्याच्यातनं थोडंसं बाजूला होऊन, मला माझी ओळख अशी करायची आहे की कुठल्याही उद्योजकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला एखादी जर आयडिया हवी असेल, तर त्यांनी पराग गोरेची आठवण झाली पाहिजे. कारण का मी क्रिएटिव्ह फील्डमधला आहे. तर मला असं वाटतं नेहमी की अ, माझ्याकडे मी ब्रँडिंगच्या माध्यमातून किंवा एखाद्या माझ्या पी-आर ॲक्टिव्हिटीमधून मी कुठल्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो किंवा माझा ते पॅशन आहे, माझा तो प्रयत्न असतो. तर कुठलाही पॉलिटिशियन असून देत, कुठलाही ॲक्टर, ॲक्ट्रेस असून देत, कुठलाही डान्सर असून देत, म्हणजे व्यक्ती म्हणून मी या लोकांची नावं सांगितली. कुठलंही प्रॉडक्ट असून देत किंवा कुठलीही सर्व्हिस असून देत. याला जर चांगल्या तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत व्हिजिबिलिटी चांगल्या पद्धतीने युनिकली जर तुम्हाला व्हिजिबिलिटी हवी असेल, तर लोकांनी पराग गोरेला आठवावं. यासाठी अ, असा एक विषय किंवा ही गोष्ट मला लोकांपर्यंत पोहोचवायची होती. तेव्हा माझ्या डोक्यात नेहमी एक असं वाक्य असायचं, की आय हॅव एन आयडिया. मग याच नावाचं मी एक पुस्तक करूयात असं ठरवलं आणि त्याच्यामध्ये उद्योजक हा टार्गेट ऑडियन्स असल्यामुळे त्यामध्ये 16 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांची म्हणजे उद्योजकताच हा विषय हा घेऊन त्याच्यावरती एक पुस्तक केलं. त्याच्यात अगदी नावाजलेले लोकं पण आहेत म्हणजे अच्युत गोडबोल्यांचा पण लेख होता. त्याच्यात डॉक्टर दिलीप सरवटे, अजून म्हणजे ऋग्वेद देशपांडे जे ॲडव्हर्टायझिंगमधले इथे पुण्यातले विशेष त्यांची कंपनी आहे ते. असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून त्यांच्या विषयामधलं नॉलेज कुठल्याही उद्योजकांनी ते पुस्तक हातात घेतलं, तर त्याला एक ढोबळ मानाने त्याचा बिझनेस पुढे कसा न्यावा, हे कळावं याच्यासाठी आय हॅव एन आयडिया नावाचं पुस्तक काढलं आणि ते खूप हिट गेलं. खूप म्हणजे लवकर त्याचं आता आता दुसरी त्याची आवृत्ती येईल. त्याच्यावरती काम चालू आहे. तर अशा पद्धतीने ते आय आय हॅव एन आयडिया नावाचं पुस्तक जे आहे ते मार्केटमध्ये आलं. आय एम एन एंटरप्रेन्योर नावाने देखील तुमचं पुस्तक आहे, तर त्याच्याबद्दल सांगा? अ, तुम्हाला माहितीये आपण बरेचदा गप्पा मारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आय एम एन एंटरप्रेन्योर हा विषय जो आहे, तर एंटरप्रेन्योर हा शब्द माझ्या खूप जवळचा आहे किंवा उद्योजकता हा विषय माझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे मार्केटमध्ये किंवा भरपूर नेटवर्किंग करत असताना खूप उद्योजकांना भेटण्याची संधी आली. जसं मी म्हटलं बिझनेस मंत्राज डेज जे होते, म्हणजे ही गोष्ट मी 2008 मधली बोलतोय. तेव्हा आपण हे मंथली मीट वगैरे सुरू केलं होतं. आणि अगदी सांगायचं तर मोठी लोकं म्हणजे एस-एम-ई आहे, एम-एस-एम-ई सेक्टरमध्ये उद्योजक आहेत. पण मोठे म्हणलं तर अगदी दाजी काका गाडगीळ आहेत पी-एन-जी ज्वेलर्सचे किंवा सौरभ गाडगेंच्या हस्ते आपला हा बिझनेस मंत्राचा उपक्रम सुरू झाला. ते अगदी कैलास जीवनचे कोलटकर, कॉटन किंग ब्रँडचे प्रदीप मराठे, अ, मंगेश काळे पारी रोबोटिक्सचे, अ, ते अगदी इथे वैशाली हॉटेल पुण्यामध्ये आहेत त्याचे जगन्नाथ शेट्टी सर, ते आपले विठ्ठल कामत सर, कामत ग्रुपचे. अशा मोठमोठ्या व्यावसायिकांना भेटण्याची पण संधी मिळाली आणि उद्योजकता हा विषय त्यांच्याकडनं ऐकून घेताना, समजून घेताना असं डोक्यात येत होतं सारखं, की आय हॅव एन आयडिया नावाचं पुस्तक झालं. आता आय एम एन एंटरप्रेन्योर या नावाचं काहीतरी पुस्तक करावं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण साधारण तिथे त्या पुस्तकामध्ये ना 40-42 उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज आपण कव्हर केल्या होत्या आणि मला इथे नमूद करायला आवडेल, की आजपर्यंत आपण म्हणजे पुस्तकं धरा, नंतर बिझनेस आयकॉनचं पुढे आपण बोलूच, पण त्याच्या माध्यमातून सुद्धा काही ज्या स्टोरीज आलेल्या आहेत, त्या जवळ आज आपण 500च्या प्लस 500 प्लस उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज, इंटरव्ह्यूज आजपर्यंत आपण घेतलेल्या आहेत. सर, तुम्ही अनेकदा उल्लेख केलात, की पी-आर ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. त्यासोबत बिझनेस आयकॉनचा देखील तुम्ही खूप वेळा उल्लेख केला. तर बिझनेस आयकॉन हे एक पी-आर फोरम तुम्ही क्रिएट केलाय. तर त्याच्याबद्दल थोडं अजून सांगा? ॲक्चुअली मगाशी जे म्हटलं, की पी-आर प्रत्येक उद्योजकांनी केला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे, की मध्ये जेव्हा कोरोना येऊन गेला, त्याच्यानंतर ऑफलाईन बिझनेस ऑनलाईन जाण्याचं प्रमाण पण लोकांचं वाढलं.
पण त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रभावी सोशल मीडियाचा वापर होताना दिसत नाही, असं एक लक्षात आलं. मग म्हटलं, की आपल्याला बिझनेस आयकॉन हे एक माझं पब्लिकेशन म्हणून मी सुरू केलं. म्हणजे बिझनेस मंत्रामध्ये उद्योजकांसाठी वर्कशॉप, म्हणजे वर्कशॉप, कार्यशाळा किंवा काही इव्हेंट्सचं आयोजन व्हायला लागलं आणि बिझनेस आयकॉन ह्याच्यामधनं पब्लिकेशन हे सुरू झालं. तर पी-आर करताना आता आपण प्रत्येक उद्योजकाला पी-आर करून द्यायचा आहे. तर मग काय नेमकं केलं पाहिजे असा एक विचार डोक्यात होता. मध्ये ही 2 पुस्तकं पण झाली होती आपली. ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं तसं आय एम आयडिया आणि आय एम एन या पुस्तकांमधनं पण उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज कव्हर झाल्या होत्या. पण असं वाटलं, की पुस्तक सुद्धा एक लिमिटेशन आहे, की जे आपण प्रत्येक माणसापर्यंत देऊ शकत नाही. पण पुस्तकाची एक मजा वेगळी आहे. ते हातात घेऊन त्याला फील करणं, त्याचं वाचन होणं एक वेगळं आहे. तर म्हटलं असं काय करता येईल, की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक उद्योजकाची ओळख ही वर्ल्ड वाईड जाऊ शकते. तर तुम्हाला माहिती आहे, की आपण कुठे नेटवर्किंग करत असलो, तर आपण कोणाला तरी व्हिजिटिंग कार्ड देतो किंवा दुसरं कोणीतरी आपल्याला रेकमेंड करतं. आता या दोन्ही गोष्टी झाल्या. या 2च गोष्टी होऊ शकतात. तिसरी गोष्ट नाही होऊ शकत. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड देणं आणि दुसरं तुम्हाला कोणीतरी रेकमेंड करणं. आता या दोन्ही गोष्टी झाल्या, तर पहिल्यांदा माणूस काय करतो, तर त्या माणसाला जाऊन Googleवरती सर्च करतो. आता सर्च केल्यानंतर आता सुद्धा तुम्ही जाऊन तुमचं नाव किंवा आता तुम्ही अर्थसंकेतच्या माध्यमातून अ, भरपूर काम करतायत, त्यामुळे तुमचं तर येणारच आहे. पण हा इंटरव्ह्यू जे लोकं ऐकतायत, त्यांनी एक छोटासा एक्सरसाइज जरी केला, तरी मी त्यांना पटकन सांगेन, की Googleवर जायचं, आपलं नाव, आपल्या बिझनेसचं नाव टाकायचं आणि सर्च करायचं. आता सर्च केल्यानंतर जनरली काय येईल, तर त्याला Facebook, LinkedIn, Instagram किंवा जर तो प्रॉडक्ट विकत असेल, तर IndiaMart, Just Dial इथे त्याचा जो प्रेझेन्स आहे, तो येईल. आणि हा त्यानेच टाकलेला आहे. ओके. पण ही माहिती येईल, पण businessicon.in या वेब पोर्टलवरती आम्ही जी याची पी-आर फोरम केलाय, त्याची जी मेंबरशिप आहे, ती घेतल्यानंतर काय होतं, तर businessicon.in या वेब पोर्टलवरती आपण त्या उद्योजकाचा इंटरव्ह्यू कव्हर करतो. इंटरव्ह्यू किंवा राइटअप. तो टेक्स्ट फॉर्ममध्ये असतो आणि त्याच्यामध्ये काय विचारलेलं असतं, की त्याचं काम आहे, त्याची पॅशन कशी आहे, त्यांनी व्यवसायाला कशी सुरुवात केली किंवा तो त्याच्या व्यवसायामध्ये अपडेटेड कसा राहतो. आता या प्रश्नाला धरून एक 500 वर्ड्समध्ये त्याचा एक राइटअप असतो. प्लस त्याचे कामातले काही फोटोज असतात. लाइक प्रॉडक्टचे फोटो असतील. ट्रेनर असेल तर ट्रेनिंग घेतानाचा फोटो, कन्सल्टेशन देतानाचा फोटो. असा एक फोटो 3 फोटो प्लस 500 वर्डमध्ये एक त्याचं राइटअप येतो आणि तो आमच्या वेब पोर्टलवरती businessicon.in हे जे वेब पोर्टल आहे, तिथे पी-आर फोरमचा मेंबर झाल्यावर तो तिथे त्याचा राइटअप किंवा इंटरव्ह्यू तिथे दिसतो. आता हे केल्यानंतर नक्की जेव्हा त्याच्या नावाने जेव्हा कोणी Googleवरती सर्च करतं, तेव्हा आत्ता मी जे सांगितलं, जे काही Facebook, LinkedIn किंवा IndiaMart, Just Dial येईल, त्याच्यासोबत businessicon.in या वेब पोर्टलवरचा त्याचा हा इंटरव्ह्यू किंवा राइटअप जो आहे, तो तिथे त्याच्या पोटेन्शियल कस्टमरला किंवा त्याला जो शोधायला आलेला त्याला दिसेल आणि त्याच्या खाली त्याचे एखादी ॲडव्हर्टाइजमेंट पण असते आणि त्याचे सगळे लिंकिंग केलेले असतात. म्हणजे त्याच्या सोशल मीडियाच्या लिंक्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स असं हे केलेलं असतं. तेव्हा तुम्हाला माहिती असेल, ऐकून असाल हा शब्द, की बॅकलिंकिंग मार्केटिंग करणं पण महत्त्वाचं आहे. तर ते फीचर या साइटवरती त्याचा इंटरव्ह्यू जेव्हा येतो, तेव्हा त्याच्या मागे खाली येतं आणि त्याचं एक आपसुकच Googleच्या क्रॉलिंगमध्ये त्याचं नाव वरती येणं याच्यासाठी मदत होते. त्यामुळे मी म्हणतो, की प्रत्येक उद्योजकाला जर तिथे प्रेझेन्स मिळाला, तर त्या प्रेझेन्समधनं त्याची एक पहिली म्हणजे पी-आर ॲक्टिव्हिटीकडे जाण्याचं पहिली स्टेप त्याला टाकण्यासाठी मदत होईल. यासाठी बिझनेस आयकॉन पी-आर फोरमची एक सुरुवात या दिशेने केली. खूप महत्त्वाचा हा मुद्दा सर तुम्ही बोलताय. कारण का आज मी जेव्हा 365 दिवस 365 मुलाखती करायला जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा मी अनेक लोकांना मुलाखतीच्या पहिले विचारले, की "तर मॅडम तुमची प्रोफाईल द्या मला किंवा तुमच्या कामाची माहिती द्या." तर आजही अनेक लोकांकडे त्यांच्या कामाची माहिती कोणत्याही डॉक्युमेंट किंवा सोशल मीडिया फॉर्मॅटमध्ये नसते. अनेकांकडे वेबसाईट्स नसतात, अनेकांचे सोशल मीडिया पेजेस नसतात. अ, फक्त काहीतरी पेपरवर लिहून किंवा असं काहीतरी दिलं जातं. पण तुमचं सोशल मीडिया प्रेझेन्स असणं किंवा तुम्ही डिजिटली अवेलेबल असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण का आज जेव्हा कोणत्याही परदेशातली कंपनी किंवा कोणत्याही इतर राज्यातली कंपनी जर तुमच्याबद्दल सर्च करायचं असेल, तुमच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, तर ती सर्च करणार तर तेव्हा फक्त तुमची वेबसाईट किंवा तुमचं
एक गुगल ऍड्रेस दिसून काही उपयोग नाही. त्याबद्दल त्याच्यासोबतच जसं आता पराग सर म्हणाले, की इतर माहिती देखील तुमची इंटरव्ह्यूज, तुमचे बद्दल इतर अवॉर्ड्स किंवा इतर काही तुमच्याबद्दल रेकॉग्निशन्स जर सोशल मीडिया साइट्सवर दिसले, Googleवर दिसले किंवा इतर कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्म्सवर दिसले, तर एक तुमची क्रेडिबिलिटी वाढते, तुमचं एक कामाचं वेटेज वाढतं त्याच्याने. आणि मला असं वाटतं, की हे प्रत्येक उद्योजकांनी करायला हवं, अत्यंत गरजेचं आहे. जरी आपण कितीही इंट्रोव्हर्ट असलो, आपल्याला लोकांशी बोलायला आवडत नसलं, तरीही हे गोष्ट करणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. मी म्हणजे पी-आर ॲक्टिव्हिटी जसं मी मगाशी म्हटलं, की जास्त करून महाराष्ट्रीयन उद्योजकाला पी-आर करणं किंवा मी मी माझी स्तुती का करावी? असं बरेचदा वाटतं. पण आपण म्हणतोय, की तू जास्तीचं लिहू नको. तू जे आहेस ते लिही. नाहीतर तुझा बिझनेस ज्या गल्लीमध्ये आहे, त्या गल्लीच्या बाहेर तुला कोणी ओळखणारं नसेल. म्हणून त्यांनी त्याच्या व्यवसाय जो आहे, तो काय जे आहे ते त्याचं काम आहे, त्याची पॅशन कशी आहे, आता मी जे काही प्रश्न मांडले, त्या पद्धतीने तो जे काय आहे, ते जर त्यांनी सोशल मीडियावरती किंवा अशा वेब पोर्टलवरती किंवा अर्थसंकेत पण चांगलं काम करतंय, इंटरव्ह्यूजच्या माध्यमातनं त्यांनी जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आणलं, तर त्याची एक वेगळी ओळख होईल. त्याला लॉयल कस्टमर मिळण्यासाठी सुरुवात होईल. आणि हे जसं आहे ना, काही लोकं काय म्हणतात, की मी आत्ता आत्ता सुरुवात केली. म्हणजे मला एक म्हणजे हसायला आलं. एका व्यक्तीला करायचं होतं, तो म्हणला, "मी करतो." म्हणलं, "हे केल्यानंतर मला याच्यातनं कस्टमर कधी पहिला मिळेल?" मी म्हटलं, मित्रा हे असं नसतं, की ब्रँडिंग किंवा ब्रँड बिल्डिंग ही प्रोसेस आहे. तुम्ही आज पैसे लावले, की लगेच तुम्हाला उद्याला किती कॉल आले, असं होतं का? तुम्ही होर्डिंग लावता, तेव्हा असं होतं का? की किती मी होर्डिंग लावलं होतं, माझ्याकडे 10 इन्क्वायरी आल्या. व्हिजिबिलिटी नावाचा पण एक काही प्रकार असतो ना, तर तो लोकांना म्हणजे समजत नाही किंवा बरेचदा उशिरा समजतो त्या प्रोसेसला सुरुवात केल्यानंतर. एकच पटकन एक उदाहरण सांगेन म्हणजे माझ्याकडे त्या व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार, पण आम्ही एक त्यांचं एक सक्सेस स्टोरी किंवा त्यांच्या कामाचा आढावा घेऊन एक त्यांच्यावरती स्टोरी तयार केली होती आणि आमच्या वेब पोर्टलवरती ती मांडली होती. काही वर्षांनी त्यांचं एक प्रॉडक्ट आहे, ते त्यांना विकण्यासाठी किंवा त्यांना असे एकाने सुचवलं, की आपल्याला इन्व्हेस्टर हवाय. तर मोठी इन्व्हेस्टमेंट बघण्यासाठी त्यांनी एक R&D सुरू केली. भरपूर लोकांकडे म्हणजे शार्क टँक इंडिया जसं आहे, तसंच ते इंडिव्हिज्युअल जाऊन मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज इन्व्हेस्टरना जाऊन भेटायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांना एक जण कन्व्हिन्स झाले. त्यांनी जवळ-जवळ आकडा सुद्धा मी सांगायला तयार आहे, की इथे जवळ-जवळ 13 ते 15 कोटी पर्यंत त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, त्यांनी त्यांची कंपनी टेक ओव्हरच केली. म्हणजे ते पण प्रपोजल त्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं हे केलं, की आता कंपनी विकली गेली आहे. सगळं एक सुरळीत सुरू झालं होतं. विकली कोणी विकत कोणी घेतली तर एक मल्टीनॅशनल कंपनी UK बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी त्यांनी ती विकत घेतली. आणि जेव्हा हे जे मित्र आहेत आमचे त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं, की आम्ही तुमच्यावरती 29 पानाचा एक रिपोर्ट तयार केला होता कंपनी विकत घेण्याआधीचा. आणि त्या रिपोर्टमध्ये असं एक होतं, की तुमचा कुठे-कुठे प्रेझेन्स आहे. कारण का नक्कीच कुठली कंपनी विकत घेताना तो ओनर कसा आहे, त्याने काही म्हणजे त्याच्या स्वभावापासून ते थोडंसं एक ऑब्झर्वेशन केलं जातं, की त्याला काही चुकीच्या सवयी नाही ना, लोन किती आहेत, असं एक थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना, लग्न जमवायचंय, तर मुलाची किंवा मुलीची थोडीशी चौकशी केली जाते नातेवाईकांमधनं. तसं हे कंपनी विकत घेण्याच्या आधीची एक माहिती मिळवली जाते. तर तशाच पद्धतीने जी माहिती मिळवली गेली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, जो 29 पानाचा रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये businessicon.in या वेब पोर्टलवरती त्यांचा जो इंटरव्ह्यू राइटअप घेतला होता, त्याचा पण आधार घेतला गेला होता आणि त्याच्यावरती जवळ-जवळ एक पॅराग्राफ त्यांनी लिहिला होता, की ह्याच्यामध्ये हे इनपुट्स मिळाले आणि त्याच्यानंतर म्हणजे हा व्यक्ती आधी घ्यायला तयार नव्हता इंटरव्ह्यूचा, की नको मला माझी प्रसिद्धीची गरज नाही, पी-आरची गरज नाही. पण नंतर झाल्यानंतर या माणसाने मला आपणहून फोन केला आणि ही बातमी सांगितली. तेव्हा बरेचदा लोकांना हे नंतर कळतं आणि आधी ते त्यांना आग्रह करावा लागतो बऱ्यापैकी किंवा त्यांना पी-आरचं महत्त्व पहिल्यांदा पटलेलं नसतं. हे या उदाहरणातनं मला सांगायचं होतं एवढंच. सर
असे एक्सपिरियन्स आपल्याला नेहमी रोजच येत असतात. कारण का असे उद्योजक कोण ना कोण आपल्याला भेटत असतात, की ज्यांना असं वाटतं, की आपल्याबद्दल स्वतःच आपण काय म्हणणं. पण आपल्याबद्दल स्वतःच आपण म्हणायला हवं. कारण का आज कोणताही उद्योजक असू दे, मग ते अंबानी असतील किंवा टाटा असतील, ते देखील आज देखील स्वतःबद्दल ते स्वतः बोलतात. iPhone असू दे, आज iPhone इतकी मोठी कंपनी आहे. प्रत्येकाला iPhone माहिती आहे. पण तरी देखील आज देखील ते सगळ्या होर्डिंग्जवर मोठे-मोठे होर्डिंग्ज लावतायत आणि तुम्ही तसं जर मगाशी म्हणालात, की जर आयडिया जर कोणाला हवी असेल, तर त्या व्यक्तीच्या डोक्यात पराग गोरे हा नाव आलं पाहिजे. तसंच प्रत्येक वेळेला जेव्हा बिसलरी कंपनी त्यांनी फॉर्म केली असेल, तेव्हा त्यांना विचार असेल, की पाणी जर कोणाला हवं असेल, तर त्यांनी बिसलरीचा विचार करायला हवा. तसंच मला असं वाटतं, की तेव्हाच तुमचा ब्रँड निर्माण होतो. प्रत्येक वेळेला तुम्ही मार्केटिंग किंवा पी-आर किंवा ब्रँडिंग ही ॲक्टिव्हिटी करणार, तर तुम्हाला लगेचच त्यातनं बिझनेस मिळेल किंवा किती लीड जनरेट होणार, हे असं नसतं. तर त्याच्यातनं तुमचा जो व्हिजिबिलिटी आहे, जसं जसं सर म्हणाले, ते पण देखील खूप इम्पोर्टंट आहे. कारण का आज ना उद्या किंवा 10 महिन्यानंतर किंवा 10 वर्षानंतर देखील तुम्हाला तो ग्राहक तुमचा कोणी होऊ शकतो. तो एक मुलाखत बघून किंवा एक मुलाखत वाचून किंवा तुमची जी व्हिजिबिलिटी आहे ती बघून. तर सर आज आपण बोलतोय की आपण डिजिटल युगामध्ये जगतोय. सोशल मीडिया प्रेझेन्स सगळीकडे आहे. पण तुम्हाला नक्की असं वाटतंय का की आज आपले उद्योजक जे आहेत ते सोशली इक्विप्ड आहेत सोशल मीडियावर आणि डिजिटली इक्विप्ड आहेत म्हणून? मगाशी जे म्हटलं ना, की ऑफलाईन टू ऑनलाईन जेव्हा कोरोनानंतर सगळे उद्योजक हे ऑफलाईन टू ऑनलाईन व्हायला लागले. त्याच्यात सुद्धा जास्त करून एम-एस-एम-ई किंवा एस-एम-ई किंवा प्रोप्रायटरी लेव्हलला जे उद्योजक आहेत, त्यांचा अजून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याकडे कल दिसत नाही असं माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं. कारण का तुम्ही जर बघितलं ना, तर बरेच उद्योजक जे आहेत ना, ते त्यांचं सोशल मीडियाचं लाइक Facebook, Instagram, LinkedIn ही अकाउंट ओपन करून ठेवतात, उत्साहात ओपन करतात आणि त्याच्यानंतर एक त्यांचं असं दिसतं, की सुरुवातीला म्हणजे हे अपलोड करणं तर फ्रीमध्येच आहे. स्वतः जर डिझायनिंग करून जर त्यांनी Canvaवरनं टाकलं, तर ते डिझायनिंग करून त्यांना टाकता येऊ शकतं. पण ते उद्योगात एवढे बिझी आहेत, की त्यांना ते टाकण्यासाठी वेळ पुरत नाही आणि मग काय होतं, की कोणी जर शोधायला म्हणजे त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर बघितलं तर Facebook अगदी Instagram, LinkedIn ते Twitterपर्यंत सगळ्यांचे लोगो असतात. पण तिथे गेलं तर 3 महिने जुनी, मध्ये तर एक मोठा म्हणजे ज्याचा बिझनेस खूप चांगला चाललेला आहे, असा एक व्यावसायिक. पण त्याच्या मी सहज जाऊन सोशल मीडियावरती बघितलं, तर 5 वर्ष जुनी पोस्ट होती. त्याच्यानंतर त्यांनी काही टाकलेलं नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावरती जर तुम्ही एकतर तुमच्या सगळ्या ब्रोशर किंवा व्हिजिटिंग कार्डवरती लोगो छापायचे असतील हे सोशल मीडियाचे, तर तिथे काहीतरी वीकली पोस्ट तरी टाकणं महत्त्वाचं आहे. आणि ते अजिबात महाग नाहीये. बिझनेस आयकॉनचा सोशल मीडिया विंग जो आहे, त्याच्यामधनं आपण एक खास पॅकेज पण केलंय, की ₹6,500 मध्ये 5 पोस्ट महिन्याला. इथपासून ते आपण पुढे बेसिक पॅकेजपासून मोठी पॅकेजेस असं सुरू केलंय. कारण का याच्यामध्ये उद्योजक जो आहे तो सोशल मीडियाचा प्रभावी वापर न करता व्यवसाय करतोय आणि जर त्यांनी हा वापर प्रभावीपणे केला, तर त्याचा व्यवसाय जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल. तर त्यांनी स्वतः तरी करावं, नाहीतर कुठल्याही एजन्सीकडनं करून घेणं हे महत्त्वाचं असतं. कारण जसं मगाशी म्हटलं, की कोणीही तुम्हाला सर्च करायला जातं, पहिल्यांदा Google करतं. Google रिव्ह्यूज बघतं, वेबसाईट बघतं तुमची. त्याच्यानंतर सोशल मीडिया आज तर पूर्ण ज्यांचं म्हणजे याच्यातसुद्धा मी एक सांगायला आवडेल, तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, हे ओळखून तुमचा सोशल मीडिया हँडल कुठलं असावं, हे चूज करणं पण गरजेचं आहे. नाहीतर लोकं Facebook, LinkedIn, Instagram, Twitterला तर बऱ्याचदा कोणी जात पण नाही. पण अकाउंट ओपन करून नुसताच ते चिमणीचा लोगो तिथे लावलेला असतो. तर तुमचा टार्गेट ऑडियन्स तुम्हाला ऑपरेट करायला जमत नाहीत ना 4ही अकाउंट. मग जर तुमचा टार्गेट ऑडियन्सचं एज आयडेंटिफाय करा, जेंडर आयडेंटिफाय करा आणि त्याच्यातून तुमचा सोशल मीडियाचा हँडल जे आहे ते सिलेक्ट करा. भले 2 असतील, तिथे ठेवा तुम्ही. जी नाहीयेत ती ठेवू नका तिथे. एवढं जरी केलं ना, तरी महत्वाचं आहे. कारण का आज यंग जो क्राउड आहे किंवा तुमचा जर कस्टमर हा यंग असेल, तर तो Facebookवरती पण नाही, तो Instagramवरती जास्त आहे. त्यामुळे जर तो Google करत नाही, तो Instagram करतो. त्यामुळे एखादं नाव कळलं, काय एखादं प्रॉडक्ट फर्निचर आहे किंवा
बुटीक आहे. तर पहिल्यांदा जाऊन ते Instaवरती बघतात. हँडल बघतात. तिथे जर काही त्यांना सापडलं चांगलं इंटरेस्ट निर्माण झाला, तर ते फॉलो करतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. जर तुम्ही नसालच तिथे किंवा तुमचा प्रेझेन्स पुअर असेल, तर कसं येणार आहे? मी तुम्हाला इथे पटकन एक स्टॅटिस्टिक्स सांगतो. Instagram विषय निघाला म्हणून. Instagramवरती जगातले 200 मिलियन बिझनेस हे Instagramवरती आहेत. ओके. आणि भारतामध्ये हे प्रमाण जे आहे, स्टॅटिस्टिक आहे, Google करून बघू शकता तुम्ही. 25 मिलियन बिझनेस हे Instagramवरती आहेत. आता एखाद्याने ठरवलं, की मला Instagram किंवा हे जे सोशल मीडिया नाही करायचं. नको करू, मग तुझे कॉम्पिटिटर करतायत. बिझनेस त्यांच्याकडे जाणार आहे. कारण इथे मी एक सांगेन, त्यामुळे म्हणजे कॉम्पिटिटर करत नसेल ना, तर तुला सोशल मीडिया करायची गरज नाहीये. पण आज एखाद्याने म्हटलं, की मला काही त्याची हौस नाहीये किंवा मला ते नाहीच आवडत. तर मग कॉम्पिटिटर करतात ते बिझनेस घेऊन जातात. त्याची तरी मनाची तयारी ठेव मग तू. एवढं तरी एक त्यांनी स्वीकारलं पाहिजे. कारण आत्ता जो जमाना आहे ना, पूर्वीचं मी एकच वाक्य सांगेन इथे किंवा ह्याच्यातनं कळेल, की पूर्वी आपण काही वर्षांपूर्वी म्हणू शकत होतो, की "जो दिखता है वो बिकता है." ओके. पण आज अशी गरज झालेली आहे, जो बार-बार दिखता है वही बिकता है. त्यामुळे ते दाखवणं महत्वाचं आहे आणि याच्यात कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. काही लोकं ते झाडाचं बी लावतात आणि मग पाणी घालतात. म्हणजे आपण झाड लावल्यानंतर रोज उकरून नाही बघत, आज झाड कितपत ते कोंब कितपत फुटला आहे, असं करत नाही. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर प्रत्येक उद्योजकांनी केला पाहिजे. तुम्ही स्वतः करा. त्यातनं नॉलेज इंटरनेटवर अमाप आहे. ते घ्या, स्वतः करा. फ्रीमध्ये होईल. अदरवाईज जर जमत नसेल तर एजन्सीला सांगा. 2 पैकी 1 करून सोशल मीडिया नक्की काय म्हणतात त्याला वापरात आणा. एवढं मी नक्की सांगेन इथे. सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तुम्ही अनेक कंपनी सोबत आता थिंक टँक म्हणून काम करता, तर त्यांना तुम्ही नेमकी कशी मदत करताय? आता जसं म्हटलं, की पूर्वी डिझायनिंग स्टुडिओ म्हणून आमची सुरुवात होती. त्याच्यानंतर ब्रँडिंग, प्रमोशन, पब्लिसिटी, पी-आर याच्यात पण आपण हँड होल्डिंग करायला सुरुवात केली. काही एजन्सीना आपण काही काही ब्रँड्सना आपण हँड होल्डिंग सपोर्ट असा देतो, की मंथली बेसवरती पण काम चालतं किंवा काही प्रोजेक्ट वाईज पण काही कामं चालतात. थिंक टँक म्हणून म्हणताना एक एवढंच सांगेन, की आम्ही पूर्ण एक स्ट्रॅटेजी तयार करून देतो. म्हणजे एक प्रोफेशनल लिस्नर प्रत्येक व्यवसायामध्ये असणं फार महत्वाचं आहे. एरवी काय होतं, की व्यावसायिक आहे तो तसा एकटा असतो आणि तो डिसिजन त्याचे-त्याचेच घेत असतो. फार-फार तर म्हणजे काय म्हणतात जेंट्स असेल तर तो बायकोला विचारेल किंवा भावांना विचारेल किंवा कुठल्यातरी मित्राकडनं सल्ला घेईल किंवा एखादी फिमेल असेल तर ती नवऱ्याला विचारेल किंवा ती अजून नातेवाईकांना विचारून मी पुढे काय करू हे करून घेतलं. पण प्रोफेशनल लिस्नर ही एक टर्म पण महत्वाची आहे. व्यवसायात पुढे जाताना अ, आपण कुठला निर्णय घ्यावा याच्यामध्ये आम्ही काय करतो, की प्रश्न विचारून त्याची उत्तरं काढतो. म्हणजे प्रश्नांमधनंच त्या जी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली असते, त्या द्विधा मनस्थितीचं उत्तर एक काँक्रीट मिळू शकतं आणि पुढे डिसिजन घेणं सोपं जातं. त्याच्यामध्ये अगदी थोडक्यात सांगायचं तर थिंक टँक म्हणून काम करत असताना जास्त हे ब्रँडिंग, पी-आर रिलेटेड पण सोल्युशन्स दिली जातात. याच्यामध्ये एक छोटंसं जे मगाशी म्हटलं, आय हॅव एन आयडिया आणि आयडियाज सेल करण्याचा बिझनेस हा माझा एक हे माझी पॅशन आहे. तर इथे पुण्यामध्ये गणेश भेळ चॅट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. तर मध्ये त्यांचे आपलं डिझायनिंगची कामं वगैरे चालू होती. तर त्याच्यात त्यांनी विचारलं, की तुम्हाला आमचा एक फॅमिली पॅक काढतोय पाणीपुरीच्या पुऱ्यांचा. तर तो आम्हाला मार्केट करायचा आहे. एखादी आयडिया सांगा. तर मी विचार केला त्याच्यावर, की आता काहीतरी युनिक काढायचं आणि लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर त्याच्यात विचार केला, की त्यांचा टार्गेट ऑडियन्स हा सगळा महिला वर्ग होता आणि दुसरा मुलं किंवा किड्स असा हा टार्गेट ऑडियन्स होता. मग त्याला विचार करून ब्रँडचं नाव गणेश भेळ होतं. एक भरपूर विचार केला आणि एक 3 महिन्यानंतर गणेश फेस्टिव्हल येत होता. त्यांच्या दुकानाच्या बाहेर आणि हा गणेश भेळ चॅट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हा ISO सर्टिफाय ब्रँड आहे पुण्यामध्ये. पहिलं ISO सर्टिफाय ब्रँड एखाद्या चॅट प्रॉडक्ट्सला मिळालेलं आहे.
आणि त्यांचं 14 देशांमध्ये एक्सपोर्ट पण होतो सगळा चॅट प्रॉडक्ट्स आणि पुण्यामध्ये सुद्धा एक 15 ते 20 आउटलेट्स आहेत मोठी स्वतःची त्यांची. तर अशा ब्रँडसाठी एक चांगली ओळख निर्माण करणारा फॅमिली पॅक पाणीपुरीच्या पुऱ्यांचा काढायचा होता, लॉन्च करायचा होता. मग त्याच्यासाठी विचार करून एक आयडिया अशी सुचली, की आपण गणेश आयडॉल तयार करू, जी पाणीपुरीच्या पुऱ्यांची असेल. तुम्ही बघितलं तर पाणीपुरीच्या पुऱ्या पटकन असं हाताने फोडल्या तरी फुटतात. पण अशी एक गणपतीची मूर्ती करूयात, की जी फक्त म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्यांची असेल आणि ती 10 फुटी मोठी असेल आणि ती आम्ही त्यांच्या शॉपच्या बाहेर एक मांडव घालून तिथे एक मोठी मग त्याच्यासाठी आर्टिस्ट शोधून भरपूर प्रयत्न करून एक मोठी गणेश म्हणजे गणेश आयडॉल, गणेश बेळ चॅट प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी तयार केलं आणि त्याच्यामधनं प्रेसला अप्रोच होऊन एक चांगली आपण त्याच्यातनं तिथे त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन एक प्रसिद्धी एवढी मिळवून दिली, की जवळ-जवळ 8 न्यूजपेपरमध्ये त्यांच्या बातम्या आल्या. 4 न्यूज चॅनलला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांचे बाईट्स घेतले गेले आणि भरपूर सेल तर आम्ही त्यांना सांगितलं होतं, की सेल याच्यात धरू नका. पब्लिसिटी 100% होईल आणि त्याच्यातनं सेल पण 100% झाला. अशी एक आम्ही थिंक टँक म्हणून प्रोजेक्ट वाईज पण असे काही असाइनमेंट घेतो आणि वर्षभर सुद्धा काही ॲक्टिव्हिटी चाललेल्या असतात. थँक यू सर. तुम्ही वेळात वेळ काढून ही जी मुलाखत आहे ही आपल्याला दिली आणि 365 डेज 365 स्टोरीज या आपल्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या तुमच्या मुलाखतीमधनं अनेक लोकांना पी-आर आणि ब्रँडिंगचं महत्त्व नक्की कळलं असेल अ, असं वाटतं. थँक यू सर. थँक सो मच.